तुम्ही एक व्यक्ती जोडा, मग तो दुसऱ्याला देतो, तो तिसऱ्याला देतो, तो चौथ्याला देतो, चेन सिस्टीम असते. आणि मग हे गोष्ट काय करतात, मोठ्या मोठ्या हॉटेल्समध्ये वेबिनार्स ठेवतात, लोकांना सगळ्यात पहिले खाऊ पिऊ घालतात, स्वतःकडे अट्रॅक्ट करतात. स्टेट बँक कधीच कोणाला काही गोष्टी देत नाही. त्या ठिकाणी दुसऱ्या छोट्या मोठ्या बँक ते आपल्याला गिफ्ट देतात, हे देतात. आपल्याकडे दम आहे तर आपण काही करू शकतो. माझं स्वतःचं टार्गेट आहे की मराठी माणूस हा नोकरी करणारा आणि नोकरी देणारा झाला पाहिजे. की आज मराठी माणूस का मागे आहे, की त्याला सपोर्ट नाही आहे. मराठी लोकांमध्ये आहे की त्याला आपलेच लोक मागे पडतात. सपोज तुम्ही गरीब म्हणून जन्माला आले तर याच्यात तुमची चुकी नाही आहे, पण तुम्ही गरीब म्हणून मरत असाल तर इथे तुमची चुकी आहे. माणसाला प्रत्येक दिवस एक संधी देते, त्या संधीचं सोनं तुम्हाला करता आलं पाहिजे. तसं ट्रेडिंगमध्ये पण आहे. रोज ट्रेड भेटतात असं नाही, पण प्रत्येक दिवस काही ना काही मुवमेंट्स असतात. ते मुवमेंट तुम्हाला कॅप्चर करता आले पाहिजे. लॉस कसा होणार, एकदम तर नाही होणार. आता तुम्ही बोलले एक सिनियर सिटीजन सोबत कितीतरी सीआरचा लॉस झाला, वन डे झाला का, नाही. कुठेतरी ते अटकले, काहीतरी चुकीचं झालं. आपल्यासोबत काय चुकीचं होतं, काय बरोबर होतं हे आपल्याला तरी कळलं पाहिजे. याच्यासाठी एज्युकेशन इम्पॉर्टंट आहे. लोक जॉब का करतात, 2 पैसे भेटण्यासाठी. आणि ते ट्रेडिंगमध्ये काय येतात, त्या 2 पैशापासून अजून 2 पैसे करण्यासाठी. बरोबर. माझं प्रत्येकाला बोलणं आहे की तुम्ही पैशासाठी काम नका करू. तुम्ही पैशासाठी काम करू नका, तुमचा पैसा तुमच्यासाठी काम करा. नमस्कार. आज आपल्या सोबत आहेत प्रसाद विजयगन. ते स्वतः एंटरप्रेन्युअर आहेत आणि ट्रेडिंग करतात, शिकवतात. सो आज आपण त्यांच्यासोबत चर्चा करूयात. हॅलो सर. हॅलो मॅडम. वेलकम. सो पहिल्यांदा तर आम्हाला जाणून घ्यायचं आहे, सध्या काय करता? सध्या एक मॅडम मी फुल टाइम ट्रेडर आहे आणि मराठी ट्रेडर आहे. माझी मॅडम इन्स्टिट्यूट आहे प्रसाद कोलिंग इन्व्हेस्टमेंट म्हणून. आपण विद्यार्थ्यांना शिकवतो, प्लस त्यांच्याकडून ट्रेनिंग पण करून घेतो आणि त्यांना एक लॉंग टर्म किंवा सेफ प्लॅनसाठी इन्व्हेस्टमेंटची पण आपण त्यांना ॲडवायझरी देतो. ओके. तुम्ही या क्षेत्रात कसे वळले, म्हणजे तुम्ही सुरुवात कुठून केली, कधी केली, याबद्दल थोडंसं? मी मॅडम माझ्या 9th क्लासपासून या फील्डच्या मागे आहे. अच्छा. 9वी पासून जेव्हा मुलं मॅथ आणि सायन्सचे पुस्तकं वाचायचे तेव्हा मी स्टॉक मार्केटचे बुक्स वाचायचो, पेपरला न्यूज यायचे ते बघायचो. हळूहळू मी सगळ्यात पहिले माझं एज्युकेशन कंप्लीट केलं 12th पर्यंत. त्याच्यानंतर आपण स्टॉक मार्केटचे स्टडी चालू केले. अच्छा. मग अकोट माझं बोनगाव आहे, अकोटवरून मी पुण्याला आलो. पुण्याला मी 2 ठिकाणी क्लासेस केले. तिथून मग मी स्वतःच्या स्टडी बेसवर स्टेप बाय स्टेप जर्नी स्टार्ट केली. अच्छा. पुण्याला म्हणजे तुम्ही शिक्षणासाठी आले 10वी नंतर? हां, 11वी नंतर. 11वी नंतर. आणि म्हणजे इथे काय शिक्षण घेतलं मग तुम्ही? इथे मी स्टॉक मार्केटच्या क्लासेससाठी चालू होतो पुण्याला. अच्छा, म्हणजे ग्रॅज्युएशन असं काही? नाही, ते तर गावी कॉलेज चालू होतं. ओके. मी स्टॉक मार्केटच्या क्लासेससाठीच पुण्याला आलो. ओके. आणि मग तुमचं शिक्षण कशामध्ये झालेलं आहे? BA LLB झालेलं आहे. LLB झालं. ओके. मग तुम्ही लॉ मध्ये तुमचं फील्ड बेसिकली तुम्ही करू शकता, पण तुम्ही त्याच्यामध्ये परस्यू नाही केलं, तुम्ही स्वतःचा बिझनेस. बरोबर. लॉच्या साईडला पण मला इंटरेस्ट होता, पण बिझनेसमुळे आणि या फील्डमध्ये आलो तर मला फुल टाइम मी स्टॉक मार्केटला टाइम दिला. ओके. साईड बाय साईड डिग्री पण कंप्लीट केली. ओके, ग्रेट. पण हे लीगल आहे का 9वी पासून स्टॉक करू शकता? तुम्ही एज्युकेशन करू शकता. 18+ एज लागते, तेव्हाच तुम्ही स्टॉक मार्केटमध्ये उतरू शकता म्हणजे की तुम्हाला 18 वर्ष पूर्ण झाल्यावर तुम्ही डीमॅट अकाउंट ओपन करू शकता. ओके. मग 18 एज जेव्हा आपण झालो तेव्हा मग मी स्वतःचं डीमॅट अकाउंट ओपन केलं. आणि म्हणजे तुम्ही 9th पासून हे तुम्हाला इंटरेस्ट होता, जस्ट एखाद्याला आवड असते म्हणून तुम्ही ते शिकला. तुम्ही त्या तशा पद्धतीची पुस्तकं वाचली वगैरे असं. आणि जेव्हा तुम्ही 18 वर्षाचे झाले त्याच्यानंतर तुम्ही स्वतःचं डीमॅट अकाउंट ओपन केलं आणि तुम्ही स्वतः ट्रेडिंग करू लागले. बरोबर. आणि त्यात तुम्हाला सक्सेस मिळालं? स्टार्टिंगला भरपूर लॉस फेस केले. खूप दिवस स्टार्टिंगचे खराब होते. स्टॉक मार्केटच्या फील्डमुळे मी वेटरचे पण कामं केलेले आहे माझ्या लाईफमध्ये. स्टार्टिंगला मी मित्रांकडून फंड्स तर नव्हते, घरची पण परिस्थिती आपली साधी होती. मित्रांकडून पैसे घेणे किंवा क्रेडिट कार्ड मित्रांचे यूज करणे, पर्सनल लोन काढणे. मी माझी एक बाईक होती ते पण सेल केली, त्याचे पण पैसे मी स्टॉक मार्केटमध्ये लावले. तिथे पण मी लॉस फेस केला. मग तरी सुद्धा तुम्ही हा फील्ड कंटिन्यू कसं काय केला? की एक मॅडम मला स्वतःवर विश्वास होता की आपण हे करू शकतो. काही चांगली गोष्ट व्हायच्या पहिले काही खराब गोष्टी पण होतात. पहिले खराब गोष्टी होतात, नंतर चांगल्या गोष्टी होतात. आणि मला माझ्या स्टडीवर एक 100% जेन्युइन विश्वास होता की आपण जो स्टडी करत आहे, अभ्यास करत आहे, तो एक ना एक दिवस आपल्याला नक्की घडवणार. म्हणून विश्वास माझा मार्केटला
होतच. म्हणजे याचा अर्थ की तुम्ही ही जी फील्ड निवडली ती ऍक्सिडेंटली निवडली नाहीये, तर तुम्ही बाय चॉईस निवडली आहे की तुम्हाला इच्छा होती की हीच यामध्येच करिअर करायचं आहे किंवा यामध्येच पुढे जायचं आहे. अदर दॅन दॅट LLBच का केली? दुसरंही काही करू शकत होते. इच्छा होती. ओके, आवड होती त्या गोष्टीची की नाही ते पाहिजे. आता तुम्ही जसं म्हटले की पहिल्यांदा तुम्हाला सक्सेस मिळालं नाही या गोष्टीमध्ये, बरेच फेल्युअर आले, बराच तोटा झाला. जे तुम्ही इन्व्हेस्टमेंट केले असतील स्टॉक मार्केटमध्ये ते नाही सक्सेसफुली. मग याच्यामध्ये मला हे विचारायचं आहे की असा कुठला तरी पॉईंट आला असेल की नाही बाबा खूप लॉस होतोय, आता आपण नाही करायला पाहिजे, ही गोष्ट चुकीची आहे, असं काही? एक टाइम आला होता 2 फरवरी 2022 मध्ये, लॉकडाऊन होतं. त्याच्यानंतर टायपलाईनला फेब्रुवारी महिन्यामध्ये बजेट पण होता. फेब्रुवारी त्याच टाइम मध्ये बजेट होता. मी बजेटच्या दिवशी मार्केटला खूप ओलॅटिलिटी असते. बजेट मीन्स की तशी 12 महिन्यातून एकदा दिवाळी येते, एक फेस्टिवल असते. तसा ट्रेडर्स लोकांचं बजेट म्हणजे एक फेस्टिवल असते. मार्च मध्ये फेब्रुवारी महिन्यात आपल्या इंडियाचं बजेट असते. तर तेव्हा मी एक खूप रिस्क घेऊन ट्रेड्स केले होते की एक मला ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये होतो मी स्टार्टिंगला की आता आपलं लाईक लालच म्हणतात त्याला, एक फोमो असतो स्वतःचा की होऊ शकते, ज्या गोष्टी नाही होतात आपण पण त्यांना होऊ शकते कॉन्फिडन्सली जातो. तेव्हा मी खूप लॉसेस केले. मग तेव्हा मला असं वाटलं की आता आपलं करिअर एंड आहे. एवढ्या लोकांना फेस कसं करायचं? मित्र जवळचेच, मित्रांनी पण त्यांचे गोल्ड चेन मोडून पण मला पैसे दिलेले आहे किंवा क्रेडिट कार्ड या सगळ्या गोष्टी भरून त्यांना पैसे यायचे पुण्यामध्ये जर्नी करायला, ते पण मित्रांनी मला पैसे दिलेले आहेत. आणि सगळ्या गोष्टीचा पण मी सगळे फंड स्टॉक मार्केटमध्ये टाकून स्टार्टिंगला लॉसेस करत होतो. ओके, करत होतो मीन्स की होत होते. स्ट्रगल डेज होते, कुठेतरी माझं एज्युकेशन कमी पडत होतं. बऱ्याच मित्रांनी किंवा तुमच्या ओळखीच्या लोकांनी तुमच्यावर विश्वास ठेवला आणि अगदी सोनं वगैरे मोडून तुम्हाला पैसे दिलेत. पण ही गोष्ट लिगल आहे का की तुम्ही ही गोष्ट स्टॉक मार्केट मध्ये त्यांच्यासाठी इन्व्हेस्ट करू शकता का? नाही, त्यांनी मला माझ्या MU म्हणजे म्युच्युअल अंडरस्टँडिंग मध्ये पैसे दिलेले आहे की बाबा कुठेतरी माझं चांगलं व्हावं. अच्छा, तुम्हाला दिलेत त्यांनी म्हणजे जसं आपण आपल्या मित्राकडून उधार पैसे घेतो तसं मित्रांकडून उधार घेऊन पैसे. मला वाटलं तुम्ही त्यांच्यासाठी इन्व्हेस्ट करता आणि त्यांना रिटर्न देणार आहे. तसं नाही. असं होऊ शकतं ना काही लोकांसोबत की काही लोक विश्वास ठेवतात. तर याच्यावरून एक प्रश्न की ट्रेडिंग कोण करू शकतं, किंवा हे जे बऱ्याचदा आपण न्यूज पाहतो की ट्रेडिंग स्टॉक मार्केट याच्यामध्ये लॉस झाला आणि फसवणूक झाली आहे त्या समोरच्या व्यक्तीची. त्यांनी कुठेतरी कुणाच्या तरी सांगून तिथे इन्व्हेस्ट केलं आणि त्यांची खूप मोठी फसवणूक, म्हणजे साधी अशी काही 1000 किंवा 1 लाख सुद्धा सध्या नाही, एवढी नाही, करोडोमध्ये फसवणूक झाली. तर ते फ्रॉड कसा होतो पहिले हे सांगा, आणि तो कसा वाचवायचा म्हणजे स्वतःला त्यापासून? फ्रॉड इन द केस मॅडम की जे ब्रोकर्स असतात किंवा जे ट्रेडर्स असतात ते क्लायंटला खोटे आमिष दाखवतात, फेक प्रॉमिसेस करतात की पर मंथ 25% रिटर्न, 30% रिटर्न, आणि जिथे जे लोक आहेत ते पॅनिक होऊन जातात. ते हेवी रिटर्नच्या मागे. पैसे प्रत्येकाला पाहिजे, स्मार्ट मनी प्रत्येकाला पाहिजे, कमी वेळात पाहिजे. तर खूप ठिकाणी हे फेक प्रॉमिसेस करतात, हेवी रिटर्न 20-25% चे रिटर्न दाखवतात आणि लोकांना अट्रॅक्ट करतात. आणि हे फंड ते स्टॉक मार्केटला इन्व्हेस्टच करत नाही, हे फक्त फंड रोटेट करतात. एका क्लायंट कडून घेतले दुसऱ्या क्लायंटला, दुसऱ्या क्लायंट कडून घेतले तिसऱ्या क्लायंटला, तिसऱ्या क्लायंट कडून घेतले चौथ्या क्लायंटला, हे यांचं रोटेट करतात. पण मग हे कसं ओळखायचं की हे फसवणूक करतायत? की तुम्ही ज्या व्यक्तीला पैसे देताय तो जेन्युइन आहे का, त्याची जर्नी काय आहे, त्याला एक्सपिरियन्स किती आहे. असं काही गव्हर्नमेंटचा रूल आहे की दिस इज अ सर्टिफाइड पर्सन की यांच्याकडे तुम्ही NISM एक्झाम आहे, सेबी रजिस्टर्स आहे, फंड हँडलिंग सर्टिफिकेट्स असतात, या सर्व गोष्टी आहेत ना. की लोक काय करतात, या गोष्टी व्हेरीफाय नाही करत किंवा त्या गोष्टीची यांना कल्पना नसते. ते फक्त लोकांच्या मागे जातात. आणि या गोष्टीमध्ये काय ना, चेन सिस्टीम खूप आहे. तुम्ही एक व्यक्ती जोडा, मग तो दुसऱ्याला देतो, तो तिसऱ्याला देतो, तो चौथ्याला देतो, चेन सिस्टीम असते. आणि मग हे गोष्ट काय करतात, मोठ्या मोठ्या हॉटेल्समध्ये सेमिनार्स ठेवतात, लोकांना सगळ्यात पहिले खाऊ पिऊ घालतात, स्वतःकडे अट्रॅक्ट करतात, गिफ्ट देतात. तर या गोष्टीच्या दूर राहा, माझं प्रत्येकाला बोलणं. आता स्टेट बँक आहे, स्टेट बँक कधीच कोणाला काही गोष्टी देत नाही. त्या ठिकाणी दुसऱ्या छोट्या मोठ्या बँक ते आपल्याला गिफ्ट देतात, हे देतात. जे आपल्याला देतात म्हणजे त्यांना आपली गरज आहे. तर या गोष्टीच्या दूर राहा. दुसरं की तुम्ही जो समोरचा माणूस आहे तो काय करतो, त्याला स्टॉक मार्केटचा किती एक्सपिरियन्स आहे, त्याला सगळ्या गोष्टीचा नॉलेज आहे की नाही आहे, त्याचे फेस कॅपिटल किती आहे, त्याची जर्नी कशी आहे, तो किती प्रॉफिटेबल आहे, या गोष्टीला व्हेरीफाय करा. नंतर या फील्डमध्ये त्याच्याकडे इन्व्हेस्टमेंट करा.
तुम्हाला किती टोटल इयर्स ऑफ एक्सपिरियन्स आहे या गोष्टी? मला टोटल या गोष्टीचा 4 ते 5 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे. तरी सुद्धा तुम्ही इतक्या लेवल पर्यंत सक्सेस मी पण मॅडम 100% सक्सेसफुल नाहीये. मला फक्त 65 to 70% ॲक्युरेसी आहे आणि 60 to 70% माझा स्टडी झालेला आहे. माझा पण स्टडी अजून थांबलेला नाहीये. स्टॉक मार्केट फायनान्स अशी फील्ड आहे की इथे कधीच कोणाचा अभ्यास थांबत नाही. तसं एका डॉक्टरला MBBS MD DM क्लोज त्याच्या पुढे तो एज्युकेशन नाही घेऊ शकत. शेवटी त्याला प्रॅक्टिस करावं लागते. स्टॉक मार्केटच्या फील्डला पण असंच आहे. जेवढी तुमची प्रॅक्टिस आहे, प्रॅक्टिस मेक मॅन परफेक्ट आपण असं बोलतो, तो हा सीन आहे. या फील्डला तुम्हाला शक्यतो जेवढी प्रॅक्टिस तेवढा स्टडी तेवढे तुम्ही सक्सेसफुल. आणि एक असं असतं की हे फार अधांतरी आहे की म्हणजे आज झालं म्हणून उद्या होईल असं नाही. तर मग हे तुम्ही कसं स्टडी म्हणजे याचा स्टडी आहे किंवा याचा एक्सपिरियन्स कसा आहे तुमचा की ठीक आहे याच्यामध्ये रिटर्न्स असणार आहेत हे तुम्ही अंदाज लावताय, यू आर नॉट शुअर अबाउट. या सर्व गोष्टीला पहिली गोष्ट क्लिअर करतो, स्टॉक मार्केट हा बिझनेस आहे, सॅलरी नाहीये. खूप जणांना वाटते की ते फिक्स रिटर्न आहे. स्टॉक मार्केट सब्जेक्ट टू सिस्टमॅटिक रिस्क आहे, ओन रिसर्च बिफोर ट्रेड. जे काही गोष्ट आहे ते मार्केटच्या भरोशावर आहे. स्टॉक मार्केट कधीच कोणाचं झालेलं नाहीये. तुम्हाला बाहेर 100 जण बोलत असे की माझी 100% ॲक्युरेसी असं आहे, तो टोटल स्कॅम आहे आणि तो फेक आहे. 100% ॲक्युरेसी या वर्ल्डमध्ये कोणाचीच नाहीये, कोणाचीच नाहीये. नॉलेज असेल, सेटअप्स असेल, पण ॲक्युरेसी 100% कोणाचीच नाहीये. सेकंड की आता खूप जण म्हणतात की आज मला 10,000चा प्रॉफिट झाला, उद्या पण झाला पाहिजे, परवा पण झाला पाहिजे. कुठलाही बिझनेस टाकल्यावर मॅडम असं नाही की रोजच तेवढेच क्लायंट येणार. हा ग्राफ आहे, हा ग्राफ आहे. आज 10,000 रुपयाची सेल होणार, उद्या 15च होणार, परवा तो ओपनिंगच नाही होणार, बोननीच नाही होणार, म्हणजे 2-3 हजाराची सेलिंग होणार, परवा 1 लाखची होणार. हा ग्राफ आहे, हा स्ट्रक्चर ग्राफ आहे, हा स्टेबल नाही आहे. पण जर आता आपला आजच्या एपिसोडचा उद्देशच आहे की जी आपली ऑडियन्स आहे किंवा त्यांचे पॅरेंट्स आहेत किंवा जे कोणी आपला एपिसोड बघतोय, ज्याला स्टॉक मार्केट एज अ करिअर ऑप्शन चूज करायचं आहे किंवा ट्रेडिंग एज अ करिअर ऑप्शन चूज करायचं आहे आणि हे फुल टाइम करिअर म्हणून चूज करायचं आहे, तर त्यांनी काय गोष्टी ध्यानात ठेवल्या पाहिजेत आणि कसं त्यांनी पुढे जायला पाहिजे? फुल टाइम करिअर करायसाठी सगळ्यात पहिले मॅडम त्यांनी एक बेसिक सगळ्यात बेस्ट सोर्स ऑफ इन्कम जनरेट केलं पाहिजे. स्टॉक मार्केट फील्ड असं की ते पैशापासून पैसा बनू शकते. अच्छा. तुम्ही मला सांगा की सर माझ्याकडे भरपूर नॉलेज आहे, या सर्व गोष्टी आहे, पण तुमच्याकडे फंड्सच नाहीये, तुमच्याकडे कॅपिटलच नाहीये, तर तुमचं नॉलेज असून काय फायदा नाही. किती असलं पाहिजे ते मिनिमम अमाउंट? डिपेंड रिस्क. आता सपोज माझी फेस कॅपिटल 1 लाख रुपये आहे की मी 1 लाख रुपये माझ्याकडे आहे, तर त्याच्या 10 to 20% आपण रिस्क घेतली पाहिजे स्टॉक मार्केटमध्ये. मी तुम्हाला एक अजून गोष्ट क्लिअर करतो किंवा आपल्या लोकांना एक गोष्ट क्लिअर करतो, स्टॉक मार्केटमध्ये जेवढेच पैसे टाका, जेवढेच पैसे इन्व्हेस्ट करा, त्या पैसे लॉस झाले तरी तुम्हाला काही फरक पडला नाही पाहिजे. बरोबर. म्हणजे नाही, पण हा जो पॉइंट तुम्ही बोलला ते एक सॅलरीड पर्सन साठी व्हॅलिड आहे की बाबा तुम्ही जर महिन्याला 50,000 रुपये सपोज कमवत असाल आणि तुम्ही 5,000 रुपये जर त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट केले आणि तुम्ही पार्टीसाठी किंवा कुठल्या तरी फंक्शनला किंवा फिरायला गेले म्हणून ते विसरून जाऊ शकता जर त्याचा लॉस झाला तर महिन्याला. पण एखाद्याला ॲज अ करिअर ऑप्शनच चूज करायचं, सुरुवातच तिथून करायची आणि त्याच्याकडे त्याच्या म्हणजे पॅरेंट्सनी किंवा त्यांनी स्वतः साठवले असतील 1-1.5 लाख रुपये आहेत, सो त्यांनी ही सुरुवात कशी करायची? त्यांनी मॅडम सुरुवात स्टार्टिंगला इक्विटी पासून करायची. इक्विटी मीन्स लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट पासून. ओके. खूप जणांना काय झालं ना, लोक स्मार्ट मनीच्या मागे खूप लागलेले आहे. लोकांना एका दिवसात करोडपती म्हणायचं आहे. एका दिवसात करोडपती एवढं सोपी नाही आहे. स्टॉक मार्केट फील्ड आहे, ऑप्शन फ्युचर आहे, हे रंगाचा राजा करू शकते किंवा राजाचा रंग करू शकते. तुम्हाला समजलं? हिरो पासून झिरो बनू शकते किंवा झिरो पासून हिरो पण बनू शकते. तर ह्या गोष्टी खूप लोकांना नाही कळत. ते याच शो मध्ये असतात की बस 1 लाख रुपये टाकले, 20,000 रुपये रोज चालवेल, 30,000 रुपये चालवेल. ते हेवी पॅनिकवाले स्टुडंट आहे, त्यांना असं वाटतं 1 लाख रुपये टाकले की रोज 10 लाखच बनतात. असं नाही आहे. प्रॉपर गायडन्स आहे, रिस्क रिवॉर्ड आहे, मनी मॅनेजमेंट आहे. ह्या सर्व गोष्टी केल्यानंतर तुम्ही एक प्रॉफिटेबल सक्सेसफुल ट्रेडर बनतात. त्याच्या पहिले तुम्ही ट्रेडर बनू शकतच नाही. म्हणजे तुमच्यासोबत आतापर्यंत बोलून मला एवढं कळलं की एकतर जर तुम्ही सॅलरीड असाल, तुम्ही कुठेतरी जॉब करताय आणि तो व्यवस्थित चालू आहे, तर तो व्यवस्थित चालू द्यावा, तो सोडून नका देऊ. जरी तुम्हाला सक्सेस मिळालं त्या गोष्टीमध्ये आणि भरपूर सक्सेस मिळालं बाय लक, तरी सुद्धा ते सोडून नाही दिलं पाहिजे. यू शुड बी ग्राउंडेड. आणि जे
जसं तुम्ही म्हणालात की जी अमाऊंट ऑफ म्हणजे जेवढा तुमचा सॅलरी आहे त्याचा जो अमाऊंट तुम्ही विसरू शकता की हे आलीच नाही माझ्याकडे, किंवा जरी ती हरवली तरी तुम्हाला काही फरक पडत नाही, तेवढीच अमाऊंट तुम्ही इन्व्हेस्ट केली पाहिजे. सो हे झालं एक्सपिरियन्स्ड किंवा जॉब करणाऱ्या लोकांसाठी. आणि ज्यांना शून्यातून सुरू करायचं आहे, जे आता स्टुडंट्स आहेत, जे काहीतरी ग्रॅज्युएशन अजून करतायत किंवा 11th-12th मध्ये आहेत, सो त्यांच्यासाठी जरी कॅपिटल त्यांच्या आईवडिलांनी दिलं, जरी ते 18 वर्ष पूर्ण असतील, जरी त्यांचं स्वतःचं डीमॅट अकाउंट असेल, तरी सुद्धा त्यांनी ही इंट्राडे वाली गोष्ट करू नये. त्यांनी लॉंग टर्म मध्ये जावं आणि स्वतः काहीतरी पहिले दुसरं ऑप्शन म्हणून निवडावं, करिअर ऑप्शन म्हणून. असं म्हणजे त्यांचा इंटरेस्ट किती आहे या फील्डला. शक्यतोवर त्यांनी सगळ्यात पहिले स्टेबल इन्कम जनरेट करावं. ओके. आता माझ्याकडे भरपूर स्टुडंट येतात, क्लायंट येतात माझे स्टुडंट, ते बोलले की सर मला फुल टाइम करिअर स्टॉक मार्केटमध्ये करायचं आहे, मी वर्किंग आहे, या कंपनीत आहे. माझं त्यांना बोलणं होतं की लाईक सपोज तुम्हाला 3 लाखाचं पॅकेज आहे, तुम्ही स्टॉक मार्केटमधून कमीत कमी 10 ते 15 लाख रुपये सगळ्यात पहिले प्रॉफिट काढा. किती? 10 ते 15 लाख रुपये. नंतर तुमची जॉब आहे ते सोडा. इन केस काय की जेवढं त्याचं इयरली पॅकेज आहे, पुढच्या 5 वर्षाचे पैसे तो कमवू द्या, नंतर ते फील्ड स्किप करा. इन केस असं नाही झालं पाहिजे की त्यांनी जॉब पण सोडली आणि स्टॉक मार्केटमध्ये पण लॉसेस फेस करावं. असा मला माझ्या स्टुडंटकडून, क्लायंटकडून एक्सपिरियन्स आलेला आहे. ओके. आणि खूप लोक हेच चुका करतात. पण मग जर शून्यातूनच चालू करायचं असेल आणि त्याच्याकडे 1-1.5 लाख रुपये आहेत, सो लेट्स टेक एन एक्झाम्पल, एक 18+ इयर स्वतःचे जमवलेले असे 1-1.5 लाख रुपये आहेत आणि काही जॉब करत नाही आणि त्याला फुल टाइम ट्रेडिंग करायचं आहे, ते कसं करणार? स्टार्टिंगला आपण मॅडम त्याला इक्विटी प्लेअर बनवू. त्यांना आपण स्टार्टिंगला हेच सांगणार की त्यांनी सगळे इक्विटीमध्ये इन्व्हेस्टमेंट करा, लाईक लॉंग टर्म. त्या 1 लाखाचं तुम्ही डिवाइड करून सांगू शकता की त्याला पोर्टफोलिओ मॅनेजमेंट म्हणू शकतो. इक्विटीमध्ये त्याला वेगळ्या वेगळ्या स्ट्रक्चर्सला आपण जे स्टॉक इन्व्हेस्टमेंट करून देऊ शकतो, किंवा डिपेंड काय की त्या 1 लाखामध्ये त्याची रिस्क किती आहे. पण त्याचं मंथली त्याला मिळेल काही? मिळेल ना. तो वरचा प्रॉफिट आहे तो विड्रॉल करू शकतो, किंवा तो वरच्या प्रॉफिटला एक पर्सेंटेज पण जनरेट करू शकतो. पण या सगळ्या गोष्टीला ना एक त्याचं रिस्क कॅपॅसिटी किती आहे. एक्झाम्पल 1 लाखाचं त्याचं कॅपिटल आहे, 1 लाख त्याच्याकडे फंड्स आहे आणि त्याच्या मागे त्याला फक्त 20% रिस्क घ्यायची आहे. ओके. तर मग तसं त्याला आपण वेज मध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकतो, किंवा 1 लाखाला आपण SIPs म्हणा, म्युच्युअल फंड्स म्हणा, गोल्ड बॉन्ड्स म्हणा, या साईडला पण इन्व्हेस्टमेंट करून देऊ शकतो. कारण कसं झालं ना, आजकालच्या मुलांमध्ये सगळ्याच नाही बट ऑफकोर्स मोस्टली, मी जेवढं माझ्या ऐकण्यात आहे, माझ्या एक्सपिरियन्सनुसार, त्यांना ही फील्ड जी आहे ट्रेडिंग, स्टॉक मार्केट, हे फार ट्रेंडिंग वाटतं आणि हे आवडतं त्यांना. आणि त्यांना माहीत नाही, बिकॉज ऑफ सोशल मीडिया ऑर समथिंग, त्यांना असं वाटतं की याच्यात फार रिटर्न्स आहेत, याच्यात फार पैसा आहे आणि लवकर आहे. म्हणजे मेन गोष्ट की लवकर आहे, क्विक मनी. हा, तर त्याच्याबद्दल तुम्हाला एक मॅडम गोष्ट क्लिअर करतो की हे इंस्टाग्राम आहे, सोशल मीडिया आहे, इथे काय करतात ना, जे फ्रॉड्स असतात किंवा मोठे मोठे प्लेयर्स असतात, हे फेक स्क्रीनशॉट, फेक व्हिडिओ प्रॉफिटचे दाखवतात आणि टाकतात युट्यूबला. 1 दिन में बनो करोडपती, 1 घंटे में कमाए 20 लाख. तर हे आपले जे क्राऊड्स आहे, स्टुडंट्स आहे, स्टुडंट म्हणजे लाईक जॉबवाले झाले, हे या गोष्टीला अट्रॅक्ट होतात. मॅडम एका दिवसात 20 लाख 30 लाख बनवणं कठीण नाहीये, पण ते तेवढं सोपी पण नाहीये. बरोबर. मग हे काय करतात की असे फेक्स व्हिडिओज, फोटोज बनवून ग्रुपला टाकतात, व्हिडिओजला टाकतात आणि याच लोकांना अट्रॅक्ट करतात. यांना अट्रॅक्ट करून सांगतात की आम्ही सक्सेसफुल आहे, असं आहे तसं आहे, आम्हाला एवढ्या वर्षा स्टॉक मार्केटचा एक्सपिरियन्स आहे, तुम्ही आमचा एक पेड ग्रुप जॉईन करा. कॉल टिप्सचा एक जो ग्रुप असतो, 2 ग्रुप असतात, एक कॉल असतं, एक पुट असते. लाईक मार्केट वर जातं तर तुम्ही कॉल बाय करू शकता, मार्केट खाली पडत तर तुम्ही पुट बाय करू शकता. तर हे काय करतात, हे फिशिंग करतात. एक 9,999चा ग्रुप बनवेल, एका लोकांना कॉल देणार, एका लोकांना पुट देणार आणि हे डेली करोड रुपये त्या ग्रुपमधून कमवणार. मी खूप लोक असे बघितलेले, एका ग्रुपला लाख लोक असतात. एक असा ग्रुप बघवला तर 1,30,000 लोक त्या ग्रुपला होते टेलिग्रामच्या, आणि तो व्यक्ती एका व्यक्तीकडून 10,000 रुपये पर मंथ घ्यायचा. म्हणजे 1 CRचा त्याचा बिझनेस फक्त त्या इंस्टाग्राम म्हणतो, सॉरी, टेलिग्राम पासून व्हायचा. अरे बापरे. टेलिग्राम आहे म्हणजे आता सध्या लिगली? नाही, लिगल नाही. तुम्ही सेबीच्या गायडन्सनुसार कोणाला कॉल टिप नाही देऊ शकत, हे इनलिगल आहे. तुम्ही बोलू शकता की होऊ शकते, होणार नाही. बरोबर. असे गायडन्स घेतले पाहिजे का नाही, याचा अवेअरनेस एक आपण सगळ्यांसाठी नाहीच घेतले. असे गायडन्स त्याच्याकडून घ्या की तो स्वतः सक्सेसफुल आहे. गायडन्स कसे घेतले पाहिजे, काय करू शकतो, करायचं की नाही करायचं हे स्वतःवर अवलंबून आहे. आणि हे स्वतः करा. काही जण पोर्टफोलिओ देऊन टाकतात, तसं नाही केलं पाहिजे. तसं नाही केलं पाहिजे. आता तुम्ही 4-5 वर्ष झाले तुम्ही या फील्डमध्ये आहात, तर तुम्हाला
हे मार्केट समजायला एक्झॅक्टली किती दिवस लागले? मार्केट तसं मॅडम मी 5-6 वर्ष झाले या फील्डला आहे. स्टार्टिंगचे 2 वर्ष लॉसेस आहे, 3-4 वर्ष झाले मी प्रॉफिटेबल्स लाईक जर्नी प्रॉपर माझी वर्क करत आहे. समजायला जे आपण शिकतो ते पैसे गमवूनच शिकतो. जे माझे लॉसेस झाले ते लॉसेस नाही झाले, तेवढ्या पैशांमध्ये मी काहीतरी बुद्धी विकत घेतलेली आहे किंवा शिक्षण विकत घेतलेलं आहे. आज तुम्हाला डॉक्टर बनायचं, तुम्ही फ्री ऑफ कॉस्ट डॉक्टर नाही बनणार, तुम्हाला कॉलेजची फी द्यावं लागेल, तिथून तुम्हाला काय गोष्टी शिकायला भेटेल. बरोबर. तसंच मार्केट सगळ्यात पहिले लॉसेस घेते, तिथून तुम्हाला काय एज्युकेशन प्रोव्हाइड करते की मी कुठे चुकलो हे मला कळलं. पण खूप लोकांना कळतच नाही की ते चुकतात कुठे. बरोबर. ते सारखा चुका करत राहतात. तर ह्या सर्व गोष्टी आहेत. मग ते कुठे समजायचं नेमकं की नाही ही जी चूक आहे इथून शिकलं पाहिजे? आता बघा खूप जण हेवी ट्रेड्स घेतात, मल्टिपल ट्रेड्स घेतात, स्टॉप लॉस लावत नाही, ओव्हर फोमो मध्ये असतात, ओव्हर स्वतःला कॉन्फिडन्स असतंय, प्रॉफिटच्या जास्त मागे लागतात. स्टॉक मार्केट पर्सेंटेजवर तुम्ही वर्क करसाल किंवा डेली आपल्याला 2% प्रॉफिट झाला पाहिजे, 3% प्रॉफिट झाला पाहिजे, तुम्ही डन आहे, तेवढं मार्केट तुम्हाला पैसे देऊ शकते. मग मला सांगा, हे जे ट्रेडिंग आणि स्टॉक मार्केट जे आहे ते ॲज अ सेकंड सोर्स ऑफ इन्कम म्हणून घेतलं पाहिजे की फुल टाइम म्हणून घेतलं पाहिजे आयडियली? तसं तर डिपेंड आहे समोरच्या व्यक्तीवर. आता लाईक पॅरेंट्स आहे ते तर फुल टाइम नाही करणार. सपोज कोणी जॉबवाले आहे ते तर फुल टाइम नाही करणार. कोणी पोलीसमध्ये आहे, काय गोष्टी आहे, ते गव्हर्नमेंट एम्प्लॉय ते तर फुल टाइम नाही करणार. त्यांना तर करताच येत नाही ना. गव्हर्नमेंट एम्प्लॉयला करता येत नाही, पण ते इन्व्हेस्टमेंट करू शकतात. ट्रेडिंग नाही करू शकत, इन्व्हेस्टमेंट करू शकतात. ट्रेडिंग आणि इन्व्हेस्टमेंटमध्ये खूप लोकांना फरकच कळत नाही. ट्रेडिंग वेगळे आहे, इन्व्हेस्टमेंट वेगळी आहे. इन्व्हेस्टमेंट मीन लॉंग टर्म, SIPs, म्युच्युअल फंड, गोल्ड बॉन्ड्स, लॉंग टर्म. आणि ट्रेडिंग हे झाले इन्व्हेस्टमेंट. आणि ट्रेडिंगमध्ये ऑप्शन फ्युचर, डेरिव्हेटिव्ह झालं, ऑप्शन बाईंग झालं, ऑप्शन सेलिंग झालं, इंट्राडे झालं. ते नाही करू शकत गव्हर्नमेंट एम्प्लॉईज? नाही करू शकत. नाही करू शकत. ओके. तुम्हाला काय वाटतं की या क्षेत्रामध्ये ट्रेडिंगमध्ये इन्व्हेस्टमेंट अँड ट्रेडिंग बोथ ओके, म्हणजे लॉंग टर्म SIP वगैरे तेही घेऊयात, प्लस ट्रेडिंग इंट्राडे आणि ऑप्शन्स किंवा लॉंग टर्मचे जे असतात ते, याच्यामध्ये एक मिथ काय आहे की एक गैरसमज लोकांमध्ये किंवा आजच्या जनरेशनमध्ये जेनझी जे म्हणतो आपण, एखादा जो त्यांनी गैरसमज करून घेतला त्या गोष्टी. काय झालेलं मॅडम की स्टॉक मार्केटचं नाव दिवसांदिवस खूप खराब करत आहेत लोक. 99% लोकांना वाटते, आता मेट्रो सिटीजमध्ये पण थोडा विश्वास आहे, पण गावाकडचे साईड आहे तिथे लोकांना वाटते स्टॉक मार्केटमध्ये लॉसेस होतात, पैसे उडतात. तुम्ही कुठे पण गावा साईडला स्टोरी गेलेलं, तुम्हाला एक कॉमन स्टोरी सांगतो. एक मुलगा होता, तो कमी वयात मोठा झाला, त्यांनी खूप पैसा कमवला, त्यांनी गाडी घेतली, घर बांधलं. एक दिवस त्यांनी सुसाईड केलं, त्याच्या फॅमिलीने सुसाईड केलं. स्टार्ट आणि एंड ह्या गोष्टी आहेत. कशामुळे? ट्रेडिंगमुळे. ट्रेडिंगमुळे, स्टॉक मार्केटमुळे. पण त्या मुलाने नेमकं केलं काय? त्याने ट्रेडिंग नाही केली, त्याने गॅम्बलिंग केली. ओके. सपोज एक बॅट्समन आहे, तो स्टेडियमला बॅट घेऊन बसलेला आहे, त्याला बॉल दिसत नाही, त्याने सध्या डोळ्याला काळी पट्टी बांधलेली आहे, तो फक्त बॅट फिरवत आहे. एखादा बॉल लागला तर लागला, नाही लागला तर तो मिस झाला, आउट झाला. तसं स्टुडंट्स आहेत, झिरो नॉलेज, झिरो गायडन्स, सगळ्या झिरो गोष्टी. आणि मार्केटला प्रत्येक जण स्वतःला ट्रेडर बोलतोय. तुम्हाला एक गोष्ट अजून पण करतो क्लिअर की ट्रेडर सोपी आहे, ट्रेडर बनणं सोपी आहे, पण ट्रेनर बनणं खूप कठीण आहे. आता सध्या आपण ट्रेडर प्लस ट्रेनर आहे. आपण स्वतः करतोय पण लोकांना पण शिकवत आहे. माझं एकच एम आहे की इंडिपेंडेंट बॅचलर झाला पाहिजे, आत्मनिर्भर विद्यार्थी. की जे खराब दिवस मी बघितले बाहेर पुण्यामध्ये, जे मी स्ट्रगल लाईफ केली, ते दुसरं कोणी केली नाही पाहिजे. आता आपण डेली इन्कम विषयी बोलूया, लाईक इंट्राडे. काय असतं हे, याच्यात काय गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत, काय चांगले आहेत, काय वाईट आहेत? आता तसं आपण इंट्राडे बद्दल बोलायला गेलो तर इंट्राडे लाईक स्टॉकमध्ये पण करू शकता तुम्ही, इंडेक्समध्ये पण करू शकता. हे करताना आपल्या मोटिव्ह काय आहे? आता प्रत्येक ट्रेडरचं एक मोटिव्ह असते की ट्रेडिंग का करतोय. आता खूप जण ट्रेडिंग हे पॅसिव्ह इन्कमसाठी करतात, खूप जण ट्रेडिंग हे लॉंग टर्मसाठी करतात, खूप जण ट्रेडिंग हे करिअर म्हणून करतात, खूप जण ट्रेडिंग हे बिझनेस म्हणून करतात. तर आपला मोटिव्ह काय आहे? पॅसिव्ह इन्कम, डेली इन्कमसाठी तुम्ही ऑप्शन फ्युचर करू शकता, डेली स्टॉक ऑप्शन करू शकता किंवा ट्रेड्स घेऊ शकता इंट्राडेमध्ये, कॅरी फॉरवर्ड्समध्ये. पण त्याच्यामागे तुमची रिस्क कॅपॅसिटी काय आहे? सध्या मार्केटला काय होत आहे, लोक एक कॉल टिप, मला मी पहिले बोललो, कॉल टिपच्या स्कॅम भरपूर चालू आहे. आता मी मागच्या 4 वर्षात ते सेटअप बनवलं, ते स्ट्रॅटेजी बनवलं, हे तुमच्या कामाची नाही आहे. कारण की प्रत्येकाची सायकोलॉजी वेगळी आहे. आता सपोज कॉफीचा ग्लास मी एका सिपमध्ये पण पिऊ शकतो, पण तुम्ही थांबून थांबून पिणार.
हे एक्झाम्पल दिलं तुम्हाला. प्रत्येकाची मेंटॅलिटी वेगळी आहे. तर त्या मेंटॅलिटीनुसार ते सेटअप बनवणं आणि त्या सेटअपनुसार मार्केटला वर्क करणं ह्या खूप वेगळ्या गोष्टी आहेत. कोणी करावं हे इंट्राडे? स्टुडंटनी जे मार्केटला फुल टाइम देऊ शकतात, म्हणजे 12-13 तास देऊ शकतात, ते 24/7 सेटअपच्या समोर होऊ शकतात, त्यांनी इंट्राडे करा. आता आपल्या महाराष्ट्रामध्ये आपण बघायला गेलं तर एक मला आता पॅरेंट्सच्या दृष्टिकोनातून एक प्रश्न विचारायचा आहे की मराठी पॅरेंट्स जे आहेत त्यांना भीती आहे या ट्रेडिंग, स्टॉक मार्केट या गोष्टीची. जरी त्यांचा मुलगा मुलगी जॉब करत असले आणि त्यांनी जर सुचवलं की मी ट्रेडिंग करू का, तर ते मोस्टली नाहीच म्हणतात. बरोबर. का नाही म्हणतात आणि यांना पॅरेंट्सला काय सांगाल तुम्ही? मॅडम, याच गोष्टीपुढे आपला मराठी माणूस मागे आहे. मराठी लोक त्यांच्या मुलांना प्रोत्साहन करत नाही. ते हे बोलतात की बाबा रिस्क घेऊ नको, धोका आहे, तू एक हॉटेलमध्ये, बँकेत तू जॉब कर, तू बिझनेसच्या मागे नको लागू. ते त्यांच्या मुलांना तिथपर्यंत सहमित ठेवतात जिथपर्यंत तो कमवतोय. मीन्स की त्याला जास्त रिस्क घेऊ देत नाही. म्हणजे मी स्वतः घेत नाही, मग मला तुम्ही कन्व्हिन्स करू शकता का की करू शकतो, हे करायला पाहिजे? करू शकतो ना, आपण कन्व्हिन्स करू शकतो. सर सपोज आपल्या मनगटात दम आहे तर आपण काही करू शकतो. माझं स्वतःचं टार्गेट आहे की मराठी माणूस हा नोकरी करणारा आणि नोकरी देणारा झाला पाहिजे. की आज मराठी माणूस का मागे आहे की त्याला सपोर्ट नाही आहे. मराठी लोकांमध्ये आहे की त्याला आपलेच लोक मागे पडतात, त्याला आपलेच लोक मागे घेतात. ह्या सर्व गोष्टी आहे की त्याला घरून सपोर्ट नाही आहे, की त्याच्या आईवडिलांचं कुठेतरी शिक्षण मागे पडलेलं आहे, त्याला फायनान्स माहीत नाही आहे. तर माझं प्रत्येक मराठी मुलाच्या आईवडिलांना हेच आहे की तुम्ही त्यांच्या मुलाला चान्स द्या, तुम्ही त्याच्या मुलाला प्रोत्साहन करा, मागून पुश करा, त्याला मागे ओढू नका. नाही पण म्हणजे का असं हा म्हणजे त्यांच्या बॅक ऑफ द माइंड हा विषय का आहे की नाही ट्रेडिंग आणि स्टॉक मार्केट हा शब्द ऐकला की ते म्हणतात की नको नको धोका. कारण की त्यांनी अशा न्यूज ऐकलेल्या आहे की त्यांनी हेच ऐकलंय की तुम्हाला बोललो मग अशी फॅमिली होती, तो मुलगा झाला, त्यांनी सुसाईड केलं, शेवटी स्टॉक मार्केटमध्ये जीव जाते, लोक सुसाईड करतात, हे करतात लॉसेसमुळे. कारण की मॅडम लोकांना गायडन्सच नाही आहे, नॉलेजच नाही आहे, ते करणार काय? हा पण मग असं होत आहे ना, लाईक एक्झाम्पल्स कमी असतील किंवा जास्त असतील, पण कसं होतंय कुठेतरी न्यूज वाचण्यात येते. आता कालच मी एक न्यूज वाचली की 80 वर्षाचे आहेत, त्यांचे 22 करोड काहीतरीचं नुकसान झालं बिकॉज ऑफ द स्टॉक मार्केट अँड ट्रेडिंग, जे काही असेल ते. सो हे अशा न्यूज वाचल्यावर मला सुद्धा असं वाटतं की नाही बाबा कशाला त्यामध्ये जायलाच नको, चाललाय जॉब चालू द्या. त्या न्यूजच्या मागचं रिझन आहे की त्यांनी नेमकं केलं काय आहे. पण हे व्हेरीफाय कुठे करायचं? जसं आपण घर घेतो, आपण बघतो रेरा रजिस्टर्ड आहे का, ओके, आपण वकिलांकडे जातो, त्यांच्याकडून व्हेरीफाय करून घेतो की हे जे बिल्डर आहे, ही जी जमीन आहे व्यवस्थित आहे का, याच्यामध्ये काही केसेस नाही आहेत ना, किंवा जे काही असेल ते आपण ती थोडीशी बॅकग्राऊंड व्हेरिफिकेशन करतो, राईट? तसं जर आपल्याला स्टॉक मार्केटमध्ये किंवा ट्रेडिंगमध्ये इन्व्हेस्ट करायचं असेल तर आपण सल्ले घेणार, लाईक तुमच्याकडून आम्ही सल्ले घ्यायचे. लेट्स टेक एन एक्झाम्पल, मला तुमच्याकडून सल्ला घ्यायचा आहे आणि मी तुम्हाला विचारणार का मला त्यातलं काही नॉलेज नाहीये. बरोबर. सो पहिली गोष्ट तर ही असली पाहिजे की त्यांनी शिकावं, राईट? दुसरी गोष्ट, जरी मी एखादा कोर्स केला तुमच्याकडूनच, तुमचे कोर्स आहेत, सो मी तुमच्याकडून एखादा कोर्स केला, एक बेसिक नॉलेज मिळालं, फंडामेंटल थिंग्स म्हणू शकतो. फंडामेंटली मला ते कळलं की स्टॉक मार्केट किंवा ट्रेडिंग काय आहे. पॅरेंट्सलाही कळलं, मलाही कळलं, स्टुडंट्सनाही कळलं. पण ते कितपत मला म्हणजे हेल्प करणार आहे की मी पुढे जाऊन लगेच डायरेक्ट ट्रेडिंगला सुरुवात करणार? मला सल्ल्याची गरज तर असणारच आहे तुमची. बघा, आता एक श्युरिटी म्हणू शकतो आपण की बाबा आपण त्या व्यक्तीकडे चाललो, तो व्यक्ती खरं जेन्युइन आहे का. तर तुम्ही त्याला क्रॉस चेकिंगला त्याचे एक्सपिरियन्स बघू शकता, त्याला किती नॉलेज आहे, त्याची किती अॅक्युरेसी आहे त्याच्याकडे. आता सपोज तुम्हाला कुठल्या इन्स्टिट्यूटमध्ये क्लासेस करायचे आहे, खूप जण चुकी काय करतात, जातात, फी स्ट्रक्चर काहीतरी निगोशिएट करतात, पेमेंट करून येतात. तुम्ही तिथे डेमो क्लास मागा. डेमो क्लासमध्ये तुम्ही काय शिकवता, सरांचा एक्सपिरियन्स किती आहे, सरांचं नॉलेज किती आहे. लाईक तुम्ही माझ्या इन्स्टिट्यूटला आले तर मी माझ्या विद्यार्थ्यांना 2 ते 3 दिवसाचा सगळे डेमो क्लास देतो की तुम्हाला समजते का मी काय बोलत आहे, तुम्हाला काय समजत आहे, माझं अॅक्युरेसी बघा, माझे ट्रेड्स बघा, माझं PNL बघा, माझा प्रॉफिट लॉस बघा, नंतर तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवून मला फी द्या. माझं एकच मोठं आहे की इनकेस तुम्ही माझा स्टुडंट आहे, तुम्ही मला 15,000 रुपये फी देत आहे, तर माझ्या साईडने ते 15,000चा तरी तुम्हाला प्रॉफिट झाला पाहिजे. बरोबर. याला मनी बॅक गॅरंटी आम्ही म्हणतो की इव्हन तुम्ही क्लासेस करत आहे की तुम्हाला जेवढी फी दिली तेवढी तरी रिकवर झाली पाहिजे. मार्केटला काय झालेलं आहे, खूप जणांनी लॉसेस केलेले आहेत. मग असे मेंटर आहे की त्यांचे लॉसेस रिकवर करायसाठी त्यांनी क्लासेस घेत आहे. की आता एक टीचर आहे, त्याचे लॉसेस झालेले आहे, तो आता करणार काय,
मग तो पेड ग्रुप बनवते, फेक चॅनल बनवते. हे अशी न्यूज वाचण्यात आहे आली ना, माझ्या. आहे. ज्या लोकांचे लॉसेस कव्हर नाही होते मग ते क्लासेस घेतात आणि क्लासेसच्या फी कडून लॉसेस रिकव्हर करतात. फेक लाईफस्टाईल दाखवणं, लक्झरियस गोष्टी दाखवणं, हे मार्केटिंग आहे, हे ट्रेंड आहे. इथेच आपले पॅनिक मुलं ते ब्रेक होतात. तो बघतो की सर मर्सिडीज आहे, सरांची लॅम्बोर्गिनी आहे, सरांची अशी लाईफस्टाईल आहे, मग आपली पण अशी झाली पाहिजे. मी पण तुमची रील बघितली, तुमच्याकडे भरपूर कार आणि बाईक्स आहेत. हे ट्रेडिंगमुळे माझे मल्टिपल बिझनेस त्याच्यामुळे. ओके, आता हा पॉइंट आहे जो स्टुडंट्स आणि पॅरेंट्स दोघांनाही सांगणं महत्वाचं आहे की जर तुम्ही सॅलरीड असाल, जसं सरांनी सांगितलं तसं काही पर्सेंटेज अमाऊंट जी तुम्ही विसरू शकता, चोरीला गेली म्हणू शकता, तेवढीच इन्व्हेस्ट करायची. हा व्हेरी बेसिक आणि व्हेरी इम्पॉर्टंट थिंग. आणि जर तुम्हाला शून्यातून सुरुवात करायची असेल तरी सुद्धा तुम्ही तुमचा पुढच्या 5 वर्षांचा बॅकअप प्लॅन तयार ठेवला पाहिजे बेसिकली. आणि जर तुम्हाला प्रॉफिट झालं तरी सुद्धा तुम्ही ग्राउंडेड राहिलं पाहिजे. बरोबर. मी पूर्ण शून्यातून विश्व निर्माण केलेलं आहे. स्टार्टिंगला तर फक्त 200-300 रुपयापासून ट्रेडिंग केलेली आहे. 200-300 रुपयापासून इक्विटीमध्ये आपण ट्रेडिंग केलेली आहे. एफएनए एवढे तर 5-10 हजार आपल्याकडे पण नव्हते. सुरुवात कशी असो हे महत्वाची नाहीये, संपतो कुठे हे महत्वाचं आहे. बरोबर. सपोज तुम्ही गरीब म्हणून जन्माला आले तर याच्यात तुमची चुकी नाहीये, पण तुम्ही गरीब म्हणून मरत असाल तर इथे तुमची चुकी आहे. माणसाला प्रत्येक दिवस एक संधी देते, त्या संधीचं सोनं तुम्हाला करता आलं पाहिजे. तसं ट्रेडिंगमध्ये पण आहे. रोज ट्रेड भेटतात असं नाही, पण प्रत्येक दिवस काही ना काही मुवमेंट्स असतात. ते मुवमेंट तुम्हाला कॅप्चर करता आले पाहिजे. पेशन्स हवा या गोष्टी. पेशन्स तर महत्वाचं आहे. पेशन्स असून प्रॉपर वे पण महत्वाचं आहे. लाईक आता इनकेस आपण पुण्यामध्ये आहे, मला सातारा जायचं आणि मी लोणावळ्याच्या गाडीमध्ये बसलो, मी 1 नाही 10 वर्ष पण बसलो त्या गाडीत, तर मी नाही जाणार. नाही, मला ते एक लीगल विचारायचं होतं की सल्ला कोण देऊ शकतं? तुम्ही लीगली सल्ला देऊ शकता? ऍडवायझरी आपण देऊ शकतो लीगली. त्याच्यासाठी NISM 8 सेबी रजिस्टर ते तुम्ही केलं आहे? हां. ओके. स्वतः इंडिव्हिज्युअली करावं लागतं की NISM एक्झाम द्यावं लागते. NISM 8 ते पास झाल्यावर तुम्ही म्हणू शकता की तुम्ही गायडन्स करू शकता. सल्ला देणे हे चुकीचं आहे. ऍडवायझर म्हणून तुम्ही बोलू शकता. ओके. आता जर आपण बोललोच, पण कुणासाठी हे बेस्ट आहे ट्रेडिंग करणं? शून्यातून स्टार्ट करणाऱ्यासाठी की ऑलरेडी जो वर्किंग प्रोफेशनल आहे त्याच्यासाठी? जो मॅडम शून्यातून विश्व निर्माण करते, लाईक तो 0 पासून स्टार्ट करते, त्याचे मोटिव्ह वेगळी आहे. जो जॉब करते त्याचे मोटिव्ह वेगळी आहे. लोक जॉब का करतात? 2 पैसे भेटण्यासाठी. आणि ते ट्रेडिंगमध्ये काय येतात? त्या 2 पैशापासून अजून 2 पैसे करण्यासाठी. बरोबर. माझं प्रत्येकाला बोलणं आहे की तुम्ही पैशासाठी काम नका करू. तुम्ही पैशासाठी काम करू नका, तुमचा पैसा तुमच्यासाठी काम करा. आता आपण या विषयावर बोललोय, पण तरी सुद्धा एका लाईनमध्ये लाईक ट्रेडिंग आणि इन्व्हेस्टिंग या दोन्हीतला फरक. ट्रेडिंग आणि इन्व्हेस्टिंग. आता ट्रेडिंग हे शॉर्ट टर्म आहे, इन्व्हेस्टिंग हे लॉंग टर्म आहे. लाईक तसं साखर आणि टोमॅटो, मी तुम्हाला एक्झाम्पल दिलं. साखर मल्टिपल इयर्स खराब होत नाही, पण एक टोमॅटो एका वीकमध्ये खराब होतो, कारण की त्याला एक्सपायरी आहे. ट्रेनिंगला एक्सपायरी आहे, इन्व्हेस्टमेंटला एक्सपायरी नाही आहे. तुम्ही यासोबत इन्व्हेस्टमेंट करत आहे तर तुम्ही 100 वर्ष 200 वर्ष पण ठेवू शकता, पण तुम्ही ट्रेनिंग करत आहे त्याला एक्सपायरी आहे. ते डेरिव्हेटिव्ह मार्केट आहे. 1 हप्ता 1 मंथ एक्सपायर DA. आता आपण बघतो की हे जे ट्रेडिंग किंवा इन्व्हेस्टमेंट, मोस्टली ट्रेडिंग इंट्राडे म्हणू किंवा लॉंग, थोडंसं जे तुम्ही म्हणले ऑप्शनवालं, सो या गोष्टी फार स्ट्रेसफुल असतात असं वाटतं तुम्हाला की याच्यामध्ये फार स्ट्रेस आहे की आपल्याला? थोडा डेली रुटीन सांगतो की एक ट्रेडर आहे, त्यांनी त्याचा डेली रुटीन कसा केला पाहिजे. बरोबर. तुमचा पहिले सांगा, तुमचा डेली रुटीन काय? माझा डेली रुटीन अर्ली मॉर्निंग उठणे, फ्रेश होणे. सगळ्यात पहिले तुम्ही जॉगिंग करत असाल, जॉगिंगला जाणे किंवा एक 10-15 मिनिट मेडिटेशन करणे. तुमचा माइंड आहे तो सगळ्यात पहिले क्लीन झाला की त्या टाइम पुरता. आता तुम्हाला मार्केटचा टाइम माहित आहे, सकाळी 9 ते 3:30 मार्केटचा टाइम आहे. प्री ओपनिंग्स आहे, नंतर मार्केट्स ओपन होतात, प्री क्लोजिंग आहे. ह्या सर्व होताना सगळ्यात पहिले तुमचा माइंडसेट हा क्लिअर पाहिजे. माइंडमध्ये दुसरे विचार नको. नंतर प्रिव्हियस मार्केटची क्लोजिंग, ह्या सगळ्या गोष्टीचा चेक करणे, सगळ्या गोष्टी व्हेरीफाय करणे. काल मार्केट कुठे होते याला स्टडी म्हणतात. प्री मार्केट स्टडी करणे. 9:15 ते 3:30 एक प्रॉपर विजन आणि फोकसने सेटअपला बसणे की मार्केट आवर्समध्ये आपण, मी तर सध्या कोणाचीच कॉल उचलत पण नाही, या सगळ्या गोष्टी इग्नोर करतो, कारण की माझ्यासाठी तो माझा वर्किंग टाइम आहे. वर्किंग टाइमला मी वर्किंग केलंच पाहिजे. ह्या सर्व गोष्टी झाल्यानंतर एक प्रॉपर डाएट स्वतःचं. हेल्थ आहे तर सर्व आहे. जुने लोक शरीर हे संपत्ती आहे. प्रॉपर हेल्थचं डाएट म्हणू शकता किंवा एक रूट म्हणा. डेली रुटीनमध्ये ह्या सगळ्या गोष्टी आहेत. ट्रेडिंग लाईक इन्स्टिट्यूट आहे, मी स्टुडंटला टीच करतो.
नंतर बिझनेस मिटिंग झाल्या, आणि हे सर्व झाल्यानंतर एक आपला फॅमिली टाईम. आपण या सर्व गोष्टी करत आहे कशासाठी करत आहे? आपल्या फॅमिलीसाठी. तर प्रत्येकाने आपल्याला आपल्या फॅमिलीला टाइम दिला पाहिजे. असं नाही की तुम्ही खूप बिझी झाले, ट्रेडर झाले, असं नाही. आणि रोज रात्री झोपताना मार्केटचा स्टडी. आज पण रोज मी रात्री झोपताना नाही काही स्टार्टिंगला तर मी 100-150 कंपनीचे चार्ट बघून झोपायचो. आता एक 4-5-6 कंपनीचे चार्ट बघून झोपतो. US मार्केटला काय चालू आहे, कुठले डील्स, कॉन्ट्रॅक्ट डील झालेले आहे का, FILने किती बाईंग केलेली आहे, DILने किती सेलिंग केलेली आहे, ह्या सगळ्या गोष्टीचा आपण एक रूट बनवतो आणि तो डे क्लोज करतो. सेम डे रुटीन. पण आमच्यासारख्या ट्रेडर्स लोकांना मेन सॅटर्डे संडे मार्केट क्लोज असते. ते डेज आपल्यासाठी एन्जॉयसाठी असतात, आणि ते डेज आम्ही कोणी स्पेंड करतो एन्जॉयमध्ये. विदाउट म्हणजे स्ट्रेस न घेता सुद्धा आपण ट्रेडिंग करू शकतो. कारण मोस्टली लोकांचं असं असतं की आपल्याला हे पण करायचं ते पण करायचं, मार्केटवर म्हणजे पाहिजे त्या टाइम पिरियडमध्ये मार्केटकडे बघणं, कसं चाललंय मार्केट त्याच्यावर नजर ठेवणं, ते सगळं पाहिजे. तर मग ते स्ट्रेसफुल होऊन जातं थोडंसं. रिस्क असते त्याच्यामध्ये, कारण आपण इन्व्हेस्ट करत असतो, ते अप अँड डाऊन होतं. बरोबर. पण मग तुम्ही सांगितलं की स्ट्रेस न घेता सुद्धा हे करू शकतो. मॅडम, एज्युकेशन असेल ना, तुम्हाला अभ्यास असेल तर स्ट्रेस हा येतच नाही. भीती कोणाला असते? त्याच्याकडे गायडन्स आणि नॉलेज नाही. अगदीच सकाळी उठून चला आज माझ्या डोक्यात आलं इन्व्हेस्टमेंट करायची आहे, ट्रेडिंग करायची, असं नाही करू शकत. एक प्री प्लॅन असते ना. सपोज तुम्ही बाहेरगावी फिरायला जाताय, तर तुम्ही किती दिवसासाठी जाताय? सपोज तुम्हाला 2 दिवसासाठी जाताय, तर तुम्ही एक मोठी लार्ज ट्रॉली बॅग तर काढणार नाही. तुम्ही छोटी सॅक किंवा एक छोटी मिनी ट्रॉली बॅग, याला प्लॅनिंग म्हणतात. या प्लॅनिंग करूनच आपला रूट आहे तो, जो टूर आहे तो सक्सेसफुल होतो. हु इज लिगली अलाउड टू गिव्ह अ स्टॉक और ट्रेडिंग ॲडवाइस इन इंडिया? भारतामध्ये हे ॲडवाइस कोण देऊ शकतं लिगली? लिगली ॲडवाइस सेबी रजिस्टर देऊ शकतात. जे सेबी रजिस्टर्स आहे, त्यांनी स्वतःला सेबी रजिस्टर केलेलं आहे, ते हे देऊ शकतात. आणि हे जे टेलिग्राम, व्हॉट्सअप चॅनल्स हे सगळं फिक्स आहे. तुम्ही फिक्स मीन्स की तुम्ही नॉलेज शेअर करू शकता, पण तुम्ही लेवल्स देऊ शकता, तुम्ही कॉल टेप नाही देऊ शकत. आजकाल काय होत आहे, आता सपोज मार्केट 25,300 आहे, तुम्ही एक काम करा, 25,300चा कॉल बाय करा, पुट बाय करा. तुम्ही टार्गेट करताय डायरेक्ट. चुकीचं दाखवतात का की ते फोन करतात, हा बाय कर, मग लगेच ते बाय करणार? हा, तर ते सेबी रजिस्टर्स असतात. अच्छा. हा, बाय करू शकतात, कर कोणीच बोलत नाही. मी पण तुम्हाला ॲज अ फ्रेंड म्हणू शकतो की मॅडम तुम्ही बाय करू शकता, डिपेंड युअर रिस्क. पण ते करायचं की नाही ते आपण ठरवायचं, पण त्याच्यासाठी तेवढं नॉलेज पाहिजे. स्वतः तेवढं इंडिपेंडंट स्टॉक मार्केटमध्ये नॉलेज पाहिजे. नुसतं ॲडवाइस करतात सेबी रजिस्टर्ड की दुसरं काही आहे? अजून काय करतात? फक्त ॲडवायझरी देऊ शकतो आपण. जे सेबी रजिस्टर आहे ते फक्त ॲडवायझरी देऊ शकतो. इन्व्हेस्टर्सना प्रोटेक्ट करू शकतात ते? प्रोटेक्ट करू शकतात. इन्व्हेस्टरला प्रोटेक्ट सेबी करू शकते. इन केस तुम्ही ट्रेनमध्ये प्रवास करत आहे आणि तुमच्यासोबत काही चीट झाले, तर तुम्ही TCला बोलवता. करेक्ट. तर स्टॉक मार्केटमध्ये काही चीट झालं, तुम्ही सेबीला कंप्लेंट करा. ओके. लिगल ॲक्शन होणार लगेच. ओके. एखाद्याला सुरुवात करायची हे शिकायला, बरोबर, तर काय स्टार्टिंग पॉईंट असला पाहिजे? काय सुरुवातीला त्यांनी करावं? म्हणजे आता तो 18 वर्षाचाही नाहीये, पण त्याला ह्या गोष्टीमधलं नॉलेज पाहिजे, स्वतःला त्याच्यामध्ये जनरल नॉलेज म्हणूया या गोष्टी संदर्भात, ते वाढवायचं आहे, तर काय केलं पाहिजे? मेन स्टार्टिंगला त्यांनी फोकसिंग केलं पाहिजे की स्टडी. स्टार्टिंग स्टडी पासूनच आहे की काय शिकलं पाहिजे. आता लाईक सपोज सकाळी कुठलाही लहान मुलगा तो स्कूलमध्ये जातोय, तो ब्रश करतो, राईट? नॉर्मल व्यक्ती ब्रश करतो, तर ब्रश करताना आपण कोलगेट यूज करतो. तो कोलगेट आपल्या घरापर्यंत येणार कसं? कोलगेट बनवते कोण? कोलगेट बनवणारी कंपनी कुठली? बिझनेस माइंडसेट असला पाहिजे. राईट. स्टॉक मार्केटमध्ये तेच लोक होतात त्यांना पैसे कमवायची, ज्यांना पैसे कमवायची इच्छाच नाही, ते स्टॉक मार्केटमध्ये उतरतच नाही. करेक्ट. ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत. लाईक न्यूजपेपरमध्ये पण कंपनी किंवा मार्केट किंवा गव्हर्नमेंटचे हे तुम्ही म्हणता फेब्रुवारीमध्ये जे बजेट्स त्याच्या संदर्भातल्या न्यूज, ह्या सगळ्यामध्ये जास्त इंटरेस्ट पाहिजे. ते म्हणजे हे कुणी केलं पाहिजे? हा एक प्रश्न आहे की बऱ्याच स्टुडंट्सला बरेचसे इंटरेस्ट असतात, वेगवेगळ्या हॉबीज असतात. कुठल्या स्टुडंटसाठी हे फिट करिअर आहे? फायनान्स मध्ये त्याला करिअर करायचं आहे आणि त्याची विचारसरणी आहे, त्याची डायरेक्शन आहे. मी काही मुलांसोबत म्हणजे आपल्या नातेवाईक किंवा फ्रेंड्स सर्कलमध्ये काही आहेत जे 5वी-6वी पासून पुढे जे आहेत, त्यांच्यासोबत बोलल्यावर काही मुलं अशी उठून दिसतात की ते ना बिझनेस विषयी बोलताना की अरे मोठं झाल्यानंतर ना ट्रेडिंग करायची आहे, पण हे नुसतं करायची आहे. तर सुरुवात तर अशी म्हणजे ऑफकोर्स बॅकग्राऊंड मध्ये त्यांना या गोष्टीची इच्छा, आवड असलीच पाहिजे.
आपलं कोणतं म्हणजे एखादं पुस्तक सजेस्ट कराल की फर्स्ट हे बुक तुम्ही रीड केलं पाहिजे? बघा मॅडम, बुक्स वाचून कोणीच मोठं झालं नाही, पण रिच डॅड पुअर डॅड आहे ती तो आपल्याला स्वतःची जाणीव ते आपल्याला करून देते, काय केलं पाहिजे नाही केलं पाहिजे. आणि किंवा ऑफकोर्स आता ChatGPT आहे, तुम्ही त्याला कुठलाही प्रश्न विचारा तो आन्सर देईल, बट ऑफकोर्स तो एक बॅकअप मीन्स त्यांनी कुठून लर्न केलंय, इंटरनेट वरूनच लर्न केलंय, तिथे काय अजून तुम्हाला बुक सांगतो ऍक्च्युअल रिअल एक्सपिरियन्सेस नाही आहेत ChatGPT ला. सो एक करेक्ट व्हॅलिड पाथ काय असला पाहिजे त्यांचा? नाही, मेन त्याचं तेच बोलू तुम्हाला, रिच डॅड पुअर डॅड एक बुक झाली, ट्रेडिंग इन झोन झाल्या, ह्या बुक्स आहे की यांनी तुमच्या ट्रेडिंग सायकोलॉजीला थोडाफार तरी टर्निंग पॉईंट भेटेल, पण मेन तिच्या स्वतःची तयारी पाहिजे. आता मी बोलत आहे की मला ट्रेडर व्हायचं आहे आणि मी सकाळी 12 वाजता उठत आहे, मार्केट 9 वाजताच ओपन होते, जे ऍक्टिव्ह टाइम आहे त्या टाइमला त्यांनी वॉच केलं पाहिजे, मार्केट कसं रन होते हे वॉच केलं पाहिजे, कुठली कंपनी स्टॉक मार्केटमध्ये का येत आहे ते वॉच केलं पाहिजे. ही स्टार्टिंगची जर्नी आहे. प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आहे ते पब्लिक लिमिटेड का होते, ते मार्केटला IPO का आणते, स्टॉक मार्केटची स्टार्टिंग ही IPO पासून आहे. लाईक आपली कंपनी प्रायव्हेट लिमिटेड आहे, ते आपण पब्लिक का करतोय, का केल्याने IPO का येतात मार्केटला. मग तुम्ही म्हणता की मी IPO अप्लाय करतो, IPO कंपनी का आणते, की लाईक त्याचा जो मोटिव्ह आहे तो फायनान्सच्या रिलेटेड असला पाहिजे आणि त्याला शिकण्याची जिद्द पाहिजे, आवड पाहिजे. आता खूप जण फक्त नावाचे ट्रेडर आहे की बा मला ट्रेडिंग करायची आहे, हे करायचे आहे, ते करायचे आहे, मी ट्रेडिंग करतो. किंवा खूप जण असं आहे की 2 दिवसातून एक ट्रेड घेतात, नंतर 2-3 दिवस काहीच नाही करत, परत एक ट्रेड घेतात. मुळी ट्रेडर्स म्हणतो त्यांना, मूडवर डिपेंड आहे, पण त्याला तुम्ही फुल टाइम ट्रेडर नाही म्हणू शकत. बरोबर. फुल टाइम ट्रेडर तोच की सकाळी 9 वाजता तो सेटअपला असेल, 3:30 वाजेपर्यंत हलणार पण नाही. ह्या सगळ्या रुटीन आहे, त्याला तुम्ही फुल टाइम ट्रेडर म्हणू शकता. अजून एक गोष्ट सांगतो, ट्रेडर बोलणं सोपी आहे, ट्रेनर बोलणं खूप हार्ड आहे. आता मी ट्रेडर्स प्लस ट्रेनर आहे. येस. मी स्वतःचे नॉलेज स्वतः घेऊ शकतो, पण मला माझं नॉलेज दुसऱ्यांना पण द्यायचं आहे. त्यांचे प्रश्न आणि प्रत्येकाचा माइंडसेट वेगळा आहे. प्रत्येकाच्या माइंडसेटने त्याला त्याच्या मदर टंगने टीच करणं आणि मार्केटला शिकवलं. आतापर्यंत आपण एक नाही काय तर 1000+ स्टुडंटला टीच केलेलं आहे, ऑफलाईन ऑनलाईन दोन्ही पद्धतीने. खूप अनुभव असे आले, खूप चांगले आले, खूप खराब आले. तर ह्या सर्व गोष्टी आहेत, ही जर्नीची स्टार्टिंग आहे. आता हा एपिसोड काही पॅरेंट्स बघतील, काही स्टुडंट स्वतः बघतील, काही आमच्यासारखे प्रोफेशनल्स बघतील. सो तिघांनाही वेगवेगळ्या एक ॲडवाइस, वन लाइनर, लाईक पॅरेंट्सला तुम्ही काय ॲडवाइस द्याल? पॅरेंट्सला आपण एवढीच ॲडवाइस देऊ की तुम्ही तुमच्या मुलांना चान्स द्या. तुमचा मुलगा काहीतरी नवीन करायचं बोलत असेल तर त्याला एकदा तरी ट्राय करू द्या. मॅडम, डॉक्टर, इंजिनियर हे तर सगळेजण होतात, हे सगळेजण होतात, पण एक ट्रेडर खूप कमी लोक होतात. फायनान्स फील्ड खूप कमी लोक चूज करतात, त्यांना फॅमिली सपोर्ट नसते. फायनान्स फील्ड हे पैशापासून चालू होते आणि खूप जणांचा बॅकबोनला तोच एक प्रॉब्लेम असते की फंड्स नसतात. म्हणून असं नाही की नाही आहे म्हणून करिअरच बनलं नाही. तुम्ही आपल्या हर्षद मेहता सर हिरोतून उभे आलेले, त्यांचे तुम्हाला स्टार्टिंगचा बिझनेस माहीत आहे. एक व्यापारी होते, ते गोल्ड व्यापारी, आज खूप मोठे त्यांनी स्वतःचा एम्पायर उभं केलेलं आहे स्टॉक मार्केटच्या फील्डला. तर त्यांची पण सुरुवात 0 पासूनच होती. प्रत्येक जण कधी कुठे चमकणार हे कोणीच काही सांगू शकत नाही. तर माझं प्रत्येकाच्या आईवडिलांना हेच बोलणं आहे, पॅरेंट्सला बोलणं आहे की तुम्ही तुमच्या मुलांना मोटिव्ह करा, सपोर्ट करा आणि त्याला काहीतरी नवीन ट्राय करू द्या. आज कुठलाही मुलगा स्टॉक मार्केटचं नाव बोललं की त्याच्या आई बोलते नको, रिक्स आहे, लॉस होणार, हे होणार, ते होणार. लॉस कसा होणार? एकदम तर नाही होणार. आता तुम्ही बोलले एक सिनियर सिटीजन सोबत कितीतरी CRचा लॉस झाला, 1 डे झाला का? नाही, कुठेतरी ते अटकले, काहीतरी चुकीचं झालं. आपल्यासोबत काय चुकीचं होतं, काय बरोबर होतं हे आपल्याला तरी कळलं पाहिजे. याच्यासाठी एज्युकेशन इम्पॉर्टंट आहे. आता मी तुम्हाला माझा एक्सपिरियन्स सांगतो. मी एक ट्रेनर पण आहे, मी एक इन्स्टिट्यूट रन करतो. मला खूप जण म्हणतात सर 15,000 रुपये तुम्हाला फी दिल्यापेक्षा 15,000 आम्ही ट्रेडिंग करतो, तुम्हाला फी का देऊ? बरोबर. 15,000 ते एका दिवसात लॉस करतात आणि नंतर परत माझ्याकडे येतात. सर आपल्याला EMI फॅसिलिटीमध्ये क्लासेस करायचे आहे, माझ्याच्याने चुकी झाली, हे झाली. हे चुकीचं आहे ना. मी स्टार्टिंगला मॅडम 2 वर्ष फ्री ऑफ कॉस्ट क्लासेस घेतलेले आहे डांगे चौकला, फ्री ऑफ फुकटमध्ये. पण लोकांना फ्रीच्या गोष्टीची जाणीव नाही. बरोबर. आज आयफोन मोबाईल तुम्ही नाव ऐकलेलं आहे, आयफोन का चांगला आहे? मला तरी असं वाटतं पर्सनली, पैसे त्याला तो महाग आहे. आयफोन चांगला आहे, तो महाग आहे, पण क्वालिटी पण आहे, सगळ्या गोष्टी आहे, पण तो महाग आहे म्हणून चांगला आहे. फॉर्च्युनर का चांगली आहे? महाग आहे, पण मग तशी क्वालिटी पण आहे. ह्या गोष्टी आहेत. स्टॉक मार्केटची फील्ड कसं आहे, महाग आहे म्हणजे असं नाही. एज्युकेशन फील्ड प्राइसवर डिपेंड नाही होत. मी 15,000 फीस देत आहे, मी तेवढ्या गोष्टी देत आहे. मी त्या 15,000 पैशांनी मी माझं एक्सपिरियन्स देत आहे.
एक्सपिरियन्सचे पैसे नाही आहेत. तुम्ही तेवढा टाइम दिलेला आहे, तेवढा सेटअप बनवलेला आहे, तेवढ्या स्ट्रॅटेजीज देत आहे. त्या स्ट्रॅटेजीज बनवण्यासाठी मी दिवस रात्र एक करून त्या स्ट्रॅटेजीज बनवलेल्या आहेत. तर ह्या गोष्टी आहेत, पण ह्या लोकांना कळत नाही किंवा स्टुडंटला फेस होत नाही. ते हेच बोलतात की बाबा कुठल्याही मेंटॉरला 15,000 रुपये देणे इन्स्टिट्यूटला, त्याच्या 15,000 रुपयाचे आपण ट्रेडिंग करू आणि ते लॉसेस प्रॉफिट करत राहू. पण हे सगळी सर्कस 2 ते 3 दिवसामध्ये DN क्लोज होऊन जातं. मला प्रत्येकाला हेच बोलायचं आहे की काही गोष्ट करायला तुमचा गुरु चांगला पाहिजे, तुमचा मेंटॉर चांगला पाहिजे. तुमचे मेंटॉर? माझे स्वतःचे गुरु मी स्वतःच आहे. अच्छा, म्हणजे तुम्ही स्वतः शिकले? स्वतः शिकलो, स्वतः घडलो, स्वतः लॉसेस फेस केले आणि स्वतःच इथे राहिलो. आणि आता हे लॉसेस, ज्या चुका तुमच्या झाल्या त्या पुढे दुसऱ्यांनी रिपीट करू नये म्हणून तुम्ही त्यांना गाईड करताय. मी ओव्हर ट्रेडिंग करायचो, ओव्हर लॉसेस घ्यायचो, माझी हाव जास्त होती, स्टॉप लॉस नाही लावायचो. मी माझ्या स्टुडंटला तेच सांगतो. स्टार्टिंगला मी चुका काय केल्या, मित्राकडून पैसे घे, हे घे, ते घे, ते नाही करायचं. आता मी मार्केटमधून पहिले 1-2% पण पैसे घेतलेले आहे मित्राचे क्रेडिट कार्ड मारून. मी त्या फोमोमध्ये होतं की बाबा मार्केटमध्ये पैसे टाकल्यावर असे होतात, तसे होतात, इन्स्टंट ग्रोथ होते. मग मी कॉल टिपच्या मागे लागलो की स्वतः अभ्यास नाही करायचं, दुसऱ्याची नॉलेज घ्यायचं, कॉल टिप बाय करायचं, सेल करायचं. ह्या सर्व गोष्टी मला कधी कळल्या की नंतर स्टेप बाय स्टेप आपण एज्युकेशन घेतलं की ह्या सर्व गोष्टी स्कॅम आहेत. तुम्ही पण नंतर कोर्स केले? हा, काही बरोबर. स्टार्टिंगला मी पण कोर्स केले, त्याच्यानंतर हळूहळू एक्सपिरियन्स मी शिकत आलो. आता तुमचा एक्सपिरियन्स तुम्ही ॲज अ कोर्सेसच्या माध्यमातून लोकांना सांगताय, गाईड करताय. बोलले की स्टार्टिंगला इन्व्हेस्टमेंट करा. लाईक आतापासून तुम्ही 18+ आहे तर नाही काही मंथली 1,000, 2,000, 1,500 SIP चालू करा पुढच्या 20 वर्षासाठी. जेवढ्या लवकर, कारण की SIP म्युच्युअल फंड मध्ये कंपाऊंड भेटते तुम्हाला. मराठीमध्ये आपण त्याला चक्री व्याज म्हणतो. येस येस. तर ह्या गोष्टीसाठी आपण स्टुडंटला फोकस करतोय की बाबा तुम्ही इन्व्हेस्टमेंट करा, इन्व्हेस्टमेंटमधून प्रॉफिट काढा. ट्रेडिंग करताना जास्त हार्डली ट्रेड जास्त कॅपिटली करू नका. स्टार्टिंगला स्टेप बाय स्टेप घ्या, नंतर ट्रेड्स घ्या. आणि आता वर्किंग प्रोफेशनल त्यांना काय तुम्ही? वर्किंग प्रोफेशनलला मी बोलतोय की इक्विटीकडे जास्त फोकस करा, स्टॉक ऑप्शनकडे फोकस करा, गोल्ड बॉन्ड्सकडे फोकस करा. आता सध्या काय ना, वर्किंग वाले काय करतात, सकाळी 9:15 झाले की त्यांचं सकाळी मोबाईल घेऊन ट्रेड मारणं चालू. इकडे ऑफिसची कॉन्फरन्स, या साईडला त्यांचा बॉस, या साईडला मल्टिपल क्राऊड्स, प्रॉपर सेटअप नाही. ते त्या ह्याच्यामध्ये काही ना काही विचार करत असतात. हे तसं गेलं तर चुकीचं आहे. तुम्ही ॲट अ टाइम 2 कामं करत आहे. तुम्ही फुल टाइम ट्रेडिंग नाही करत आहे. तुम्ही इक्विटीमध्ये फंड्स करा किंवा स्टॉक ऑप्शन करा, त्याला वॉच करा, स्टेप बाय स्टेप तसा प्रॉफिट जनरेट करा. मी खूप जणांची रिव्ह्यू घेतो की सर मी पोझिशन घेतली होती, बॉसने बोलवलं, मोबाईल तसाच राहिला डेस्कवर, मोबाईल लॉकरलाच गेला, हेवी लॉसेस झाले. त्या फील्डला ते टाइमच देऊ शकले नाही. एक स्पेसिफिक टाइम तुम्ही डिसाईड करा आणि त्याच्यामध्ये तुम्ही दुसरं नाही, तेवढं एकच काम करा. मार्केट अवर्स आहे 9 ते 3:30. तुम्ही प्रॉपर मार्केटलाच टाइम द्या. आजच्या जनरेशनला तुम्हाला काही ॲडवाइस द्यायची असेल तर, कारण त्यांना पटकन पैसा कमवायचा आहे असेही काही लोक आहेत. म्हणजे फक्त आजची जनरेशन नाही, आमच्या जनरेशन किंवा आमच्या आधीच्या जनरेशन असं असू शकतं. एक ती कॅटेगरी असते की त्यांना ना पटकन पाहिजे. स्मार्ट मनी मॅडम बनतच नाही. मी सगळ्यांना हेच सांगतोय की जे नवीन आपले बिगिनर्स आहे, नवीन जे आहे, कपल्स आहे किंवा ते स्टुडंट आहे, स्मार्ट मनी बनतच नाही. तुम्हाला पेशन्स लागतो. पेशन्स शिवाय पर्याय नाही. फक्त तुम्ही स्टडी हेच इम्पॉर्टंट आहे. नंतर तुम्ही पुण्याला आले, त्यानंतर तुम्ही ट्रेडिंग चालू केली इन बिटवीन आणि नंतर परत LLB कंप्लीट केली, राईट? अशी तुमची जर्नी आहे. आणि त्यानंतर परत तुम्ही ट्रेडिंग ॲज अ फुल टाइम करिअर ऑप्शन निवडलंय स्वतःसाठी. आणि एक बाय लक, बाय एज्युकेशन, बाय युअर स्मार्टनेस तुम्ही इथपर्यंत पोहोचले. आणि आता तुम्ही तुमचे एक्सपिरियन्सेस सगळ्यांना शेअर करताय तुमच्या कोर्सेसच्या माध्यमातून. ह्या जर्नीबद्दल काही तुम्हाला एक कन्क्लूड करायचं असेल तर, तुम्हाला काय सांगायचं असेल तर? की प्रत्येकाला लाईफमध्ये एक दिशा देणारे लोक असतात, की संगत हे महत्वाचे आहे. तुम्हाला सांगतो, माझ्या जर्नीमध्ये पण मला खूप खराब दिवस आले, तर माझ्या मित्रांनी मला सावरून घेतलं. माझे काही रिलेटिव्ह आहे त्यांनी मला सावरून घेतलं, की सपोर्ट केला, प्रत्येक गोष्टी समजून सांगितली. तर या स्टार्टिंग डेजमध्ये ह्या सर्व गोष्टी होत राहतात. तर तुमच्याकडे एक परफेक्ट लोक पाहिजेत, चांगले लोक की जे तुम्हाला गायडन्स करेल, ते पुशअप करेल, मागे ओढणार नाही. खूप जणांची लाईफ करिअर स्टार्ट झालेलं आहे आणि तिथेच त्याला लॉक झालेलं आहे की बस संगत चांगली नाही आहे, सपोर्टिव्ह मित्र नाही भेटलेले आहे, चांगल्या लोकांनी त्यांना गाईड केलेलं नाही आहे. तर माझं बोलण्याचं तात्पर्य ह्याचं आहे की तुम्ही सोबत स्टार्टिंग करत आहे कुठल्या गोष्टी ते, तर मेन आहे की तुमची संगत चांगली पाहिजे. संगत चांगली पाहिजे की जेवढे तुमच्याकडे जीवाला जीव देणारे मित्र पाहिजेत,
आता या एपिसोड नंतर आपल्या प्रेक्षकांसाठी तुम्हाला एक प्रश्न विचारते की जर एखाद्याला इंटरेस्ट आहे या गोष्टीमध्ये आणि तुमच्याकडून ती शिकण्याची इच्छा आहे, तर तुमचे कोर्सेस तुम्ही ऑफलाईन घेता, ऑनलाईन घेता, कुठे घेता, याबद्दल थोडीशी माहिती. आपण मॅडम इन्स्टिट्यूटला ऑफलाईन पण शिकवतो आणि ऑनलाईन पण शिकवतो. आपले क्लासेस डांगे चौक वाकडला आहे. बिल्डिंगचं नाव आहे रॉयल 18 बिल्डिंग. तिथे सेकंड फ्लोअरला आपलं ऑफिस आहे. कोर्सची फी आहे 15,000 रुपीज. या कोर्समध्ये आपण बेसिक टू ॲडव्हान्स सगळ्या गोष्टी विद्यार्थ्यांना शिकवतो. आणि म्हणजे काही बॅचेस असे स्टुडंटसाठी वेगळे किंवा वर्किंग प्रोफेशनलसाठी वेगळे? नाही, एक इव्हिनिंग बॅच आहे, एक मॉर्निंग बॅच आहे, मार्केट अवर्सची बॅच आहे आणि एक वीकेंडची पण बॅच आहे जे वर्किंगचं आहे. नंतर सॅटर्डे संडे पण आपण बॅच अरेंज करून शिकवतो. ओके. आणि सगळ्यांसाठी सेम फी? सेम फी आहे. आणि याच्यामध्ये बेसिक इन्व्हेस्टमेंट प्लस ट्रेडिंग की ओनली ट्रेडिंग? टोटल बेसिक टू ॲडव्हान्स मध्ये सर्व गोष्टी आल्या की इन्व्हेस्टमेंट कुठे करायची, SIP पासून सगळ्या गोष्टी आपण त्या याच्यामध्ये टीच करतो. नॉर्मल FD RD सुद्धा तुम्ही सांगतो. पण सध्याचं ते जनरेशन आहे, आपण FD RDच्या अगेन्स्ट आहे. कारण जेवढे तिथे रिटर्न्स भेटत नाही तेवढे आपले म्युच्युअल फंड, SIPs आणि गोल्ड बॉन्ड्समध्ये मिळतात. पण बरंच माझ्या जुन्या माइंडसेटच्या माझ्यासारख्या लोकांचं असं असतं की FD RD सुरक्षित, बाकी काही नको. नाही आहे, ते बरोबर आहे, पण SIPs पण सुरक्षितच आहे असं नाही. पण एक कुठली ऍड म्हणू किंवा आता आपण बोललो सब्जेक्ट टू मार्केट रिस्क, स्टॉक मार्केट सब्जेक्ट टू सिस्टमॅटिक रिस्क असतंच त्याच्यामध्ये खाली लिहिलेलं. मग ते रिस्क तर असतेच ना? आहे ना. रिस्क आहे म्हणून सगळ्या गोष्टी फिक्स आहे. रिस्क नसेल तर काहीच नाही आहे. पण मग ते अगेन तिथेच येतो आपण की किती तुमचं एज्युकेशन झालेलं आहे, किती त्या गोष्टीमध्ये तुम्हाला कळतं आणि तुमचं लक. बरोबर. तुम्ही आता तसं बोलले की FD RD का नाही, तर मॅडम जे तुम्ही FD मध्ये फंड ऍड करत आहे तो स्टॉक मार्केटला होत आहे. इन केस आपण सध्या इथे बसलेलो आहे, हे सगळं फंड स्टॉक मार्केटला चाललेलं आहे. इंडियामध्ये जो पण ट्रान्झॅक्शन होतं त्याचा डिक्लोज स्टॉक मार्केटच आहे. आज आपण बँकेमध्ये इंटरनली बँक तेच करत असतीलच ऑफकोर्स, बट तिथे 100% आय एम शुअर दॅट 6% 7% मला ऍट द एंड ऑफ द डे या दिवशी मिळणार आहे. इकडे ती रिस्क असते की कधी कमी होऊ शकते ना. ते एक फिक्स असतो 11% 12%, नंतर सब्जेक्ट टू सिस्टमॅटिक रिस्क आहे ते SIP मध्ये. ट्रेडिंग मध्ये तसं होत नाही. ट्रेडिंग मध्ये 0 लाईक 100% रिस्क, 99% रिवॉर्ड. जिथे रिस्क आहे तिथे रिवॉर्ड आहे, तिथे रिवॉर्ड आहे तिथे रिस्क आहे. सेफ साईड नाही आहे. सेफ आहे की तुमचं एज्युकेशन काय बोलते आणि एक्सपिरियन्स. तुम्ही काय करता हे इम्पॉर्टंट नाही आहे, तुम्ही कसे करता हे इम्पॉर्टंट आहे. आणि प्रत्येक गोष्टीमध्ये चढ उतार असतो. लाईक असतं ना, अशी स्टेबल लाईन कधीच नसावी. ती थोडी पुढे मागे खाली वरती असली तरच त्यात मजा आहे, मजा पण आहे. हो बरोबर. खरंच छान वाटलं तुमच्यासोबत बोलून. एक आपल्या ऑडियन्ससाठी, माझ्या स्वतःसाठी ट्रेडिंग आणि इन्व्हेस्टमेंट यातला फरक काय, ट्रेडिंग कुणी करावं, सुरुवात कधी करावी, स्टुडंट पॉईंट ऑफ व्ह्यू कधी सुरुवात करावी, वर्किंग प्रोफेशनलनी ॲक्च्युली कुठे इन्व्हेस्टमेंट करावी, या सगळ्या गोष्टी आपण डिस्कस केल्या. तुमची जर्नी फार इन्स्पायरिंग आहे आणि लोकांनी त्यातनं शिकण्यासारखं फार आहे. आजकाल म्हणजे पुण्यासारख्या सिटीत नाही पण काही ग्रामीण भागामध्ये आपण बघतो लोक ट्रेडिंगच्या मागे लागतात, भरपूर लॉस होतो, मग नको ते पाऊल उचलतात. तर त्यांना एज्युकेशन ह्या गोष्टीचं घेणं किती महत्त्वाचं आहे हे तुम्ही सांगितलं. सो पहिले एज्युकेट करा स्वतःला आणि नंतर या गोष्टीत उतरा आणि एवढीच रिस्क घ्या की जेवढे पैसे तुम्ही कमवाल ते तुम्ही पार्टीला उडवले किंवा तुमचे चोरीला गेले हे समजून तुम्ही कम्फर्टेबली पुढचं जीवन जगू शकता, पुढचं पाऊल टाकू शकता. त्याबद्दल खरंच इथे आलेत, आमच्यासोबत एक एपिसोड केला त्याबद्दल खरंच खूप धन्यवाद. थँक्यू. मला जर आजचा एपिसोड आवडला असेल तर लाईक, सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका. थँक्यू अँड कीप लिसनिंग टू ऑन बिकमिंग विथ प्रियांका.